महायुती सरकारच्या लोकप्रिय लाडकी बहीण योजनेचा सरकारी तिजोरीवर बोजा पडल्याची मंत्र्यांकडूनच आता कबुली देण्यात येते। लाडकी बहीण योजनेमुळे शासकीय तिजोरीवर थोडा ताण पडतो हे मान्य करावं लागेल असं मंत्री दत्तात्रय भरणेंनी भाष्य केलं। तर लाडकी बहीण योजना बंद केल्यास दुसऱ्या योजना सुरू करता येतील असं वक्तव्य काही दिवस आधी शिवसेना नेते रामदास कदम यांनीही केलं होतं। सत्ताधारी नेत्यांकडूनच योजनेबाबत अशी वक्तव्य करण्यात येत असल्यानं लाडकी बहीण योजना बंद होते की काय असा सवाल उपस्थित होतोय। आज आपण लाडक्या बहिणीचं बजेट पाहिलं तर 30,000 कोटीपेक्षा जास्त आहे। या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवूनच आपल्याला विकासाची वाटचाल करून घ्यायला लागते। आणि एक जर लाडकी बहीण योजना बंद केली तर आणखी 10 योजना पण चालू करता येईल। सगळी सोंग करता येतात पण पैशाचं सोंग करता येत नाही ही याची उद्धव ठाकरेंना माहिती नाही। लाडक्या बहिणीमुळे शासकीय तिजोरीवरती थोडा ताण आहे, त्यामुळे ह्या वर्षी थोडं जरा तुम्ही सगळ्यांनी थोडं पत्र जरी तुम्ही पत्र द्यायचे थोडं कमी करा। ताण जरी असला तुम्हाला सर्वांना माहित आहे ताई, ताण असू सत्यता असू आणि विरोधी पक्षात असू निधी कसनं कुठनं कसा केव्हा आणायचा हे मला खूप माहिती आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।